तर आज आपण कुठे जात आहे? कुठे? शेगाव. शेगावला जात आहे. ही आमची गाडी आणि मृणाली गाडी चालवणार जायच्या वेळेला. पुढे जाऊन आपण नाश्ता पण करणार. आपण हिंगण्या रोडवरती आलो आहे. इथे पोहेवाल्या जवळ थांबलो आणि पोहे खाणार. नाश्ता झाल्यानंतर आपण लगेच निघणार शेगावला. तर आता आपला शेगावची जर्नी स्टार्ट झाली आहे. 8:30 वाजले आणि 6 तासाचं रन आहे. मी असंच बनवून दिलं कुमार सानूचे लावून तर फ्रेंड, शेगाव माझ्या घरापासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावरती आहे. हा अंतर कवर करायला आपल्याला जवळपास 5 तास लागतील, पण आपण अधेमध्ये ब्रेक घेऊ तर 6 तास मॅक्झिमम पकडून चालत आहे. आपण हिंगणा रोड क्रॉस करून ऑर्डनन्स फॅक्टरीच्या रोडने अमरावती हायवेला टच झालो आहे. या रस्त्यावर माझ्या फार आठवणी आहे. गोंडखेरीला माझा कॉलेज असायचा, तर जवळपास 4 वर्ष मी या रस्त्याने येणे जाणे केले आहे. रस्त्याचा उजव्या बाजूला एक पॉन्ड आहे. तिथे पावसाळ्यात पाणी जमा होतो आणि व्ह्यू फार छान दिसतो. गोंडखेरीपासून 1 किलोमीटर अंतरावर टोल गेट आहे. हा प्रवास आपण जून महिन्यात करत आहे, म्हणून पाऊस आलेला नाही आणि अजून टेम्परेचर पण फार जास्तीच आहे. हा आहे आपल्या जर्नीचा पहिला टोल. टोल क्रॉस केला की समोर 14 मैल येतं. आधीमध्ये रस्त्याचे कामं सुरू आहेत. पेट्रोल पंप लागला. आपण आधी पेट्रोल भरणार आणि काही स्नॅक्स पण घेऊया. पावसाळ्यात या रस्त्याने गाडी चालवायला फार मजा येते, कारण पावसामुळे या परिसराला एक वेगळाच लुक येतो. डार्क ग्रीन जंगल असा हा परिसर दिसतो. या 300 किलोमीटरच्या अंतरावर आपण कोंढाळी, कारंजा, त्यानंतर अमरावती आणि अकोल्याला बायपास करून शेगावला पोहोचणार. खापरी आणि ठाणे गाव क्रॉस केल्यानंतर कारंजा इथनं 24 किलोमीटर अंतरावरती आहे. कारच्या पण विंडो सीटची एक वेगळी मजा आहे. इथे ड्रायव्हर रोडवर फोकस करून चालवतो, पण विंडो सीटचा पर्सन विंडोच्या बाहेर बघून व्ह्यू कॅप्चर करत असतो. हायवेचे रस्ते एकसारखे जरी असले, एकसारखा व्ह्यू जरी असला, तरी तो अप्रतिम असतो. व्ह्यू नेहमी डोळ्याला एक सुंदर अनुभव देतो. प्रत्येक रूट एक नवीन आठवणी लिहित असतो. पुढे आलो आहे आपण कारंजाला. डाव्या बाजूला गेलं की कारंजाचा बस स्टॉप येतो.
पण आपण मात्र फ्लायओव्हरनी कारंजाला क्रॉस करून जाणार. हा आपल्या जर्नीचा सेकंड टोल. कारंजापासून अमरावती अजून 80 किलोमीटर आहे. तिथे पोहोचायला जवळपास 1 ते 1.5 तास लागणार. आम्ही खूप दिवसापासून एक फॅमिली ट्रिप करायचा विचार करत होतो, पण नक्की कुठे जायचं ते माहिती नव्हतं. तर शेवटी डिसाईड केलं आणि शेगावला जायचं ठरवलं. शेगाव हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे गाव जगभरात श्री संत गजानन महाराजांच्या समाधी मंदिरामुळे ओळखले जाते. आता घाट रस्ता चालू झाला आहे आणि गाड्यांची स्पीड लिमिट 40 अशी आहे. मी इमॅजिन करत आहे की पाऊस आल्यानंतर हा घाट रस्ता किती सुंदर दिसणार. हे जे काही वाढलेले झाडं आपल्याला दिसत आहे ते पाऊस आल्यानंतर पुन्हा भरून येतील, पुन्हा हिरवेगार होतील. मी तर ठरवलेलं आहे की पाऊस आल्यानंतर या रोडने पुन्हा एकदा यायचं, इथला व्ह्यू एन्जॉय करायचा. मागल्या वर्षी आम्ही या रस्त्याने चिखलदऱ्याला गेलो होतो, ते पण बाईकने. घाटवरनं उतरताना गाड्याला स्पीड आपोआपच येते, तर ते स्पीड कंट्रोल करणं गरजेचं आहे. गाडी केअरफुल चालवणं गरजेचं आहे. दिलेल्या स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवली की जीवाला धोका कमी असतो आणि गाडी कंट्रोलमध्ये पण असते. जागोजागी वळण असल्यामुळे केअरफुल असलेलंच बरं. आय डोंट नो किती लोकांना हे आवडत असेल. हायवेवरनी जाताना ट्रकांचा आवाज, वाऱ्याचा आवाज हा एक वेगळा अनुभव देतो आणि मला ते फार आवडतं. अजून अमरावती यायला 55 किलोमीटर शिल्लक आहे.
आय होप तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय करत असणार. मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोडवरती एका मागोमाग महिंद्राच्या तिन्ही पण गाडी जात आहे. समोर स्कॉर्पिओ, त्यानंतर बोलेरो, माझी गाडी 3XO. शेगावला मी पहिल्यांदाच विजिट करत आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भक्तांची अशी श्रद्धा आहे की श्री संत गजानन महाराज 23 फरवरी 1878 रोजी शेगावला सर्वप्रथम प्रकट झाले. महाराजांनी आपल्या आयुष्यात भक्ती, सेवा, साधेपणा आणि मानवतेचा संदेश दिला. आणि 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी समाधी घेतली आणि त्या समाधीवरती उभारलेले आहे मंदिर, ते आपण बघायला जात आहे. कधी मी विचार करतो की माझ्याकडे जर ड्रोन असता तर मी टॉप व्ह्यू कॅप्चर केला असता आणि तो व्ह्यू किती सुंदर असता. रस्त्याच्या नागमोडी वळणे आणि वरून दिसलेला व्ह्यू अप्रतिम. हा आपला 4था टोल टॅक्स आहे. फ्रेंड्स, माझी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्ही मला प्लीज सजेस्ट करा की माझे व्लॉग कसे आहेत. माझ्या व्लॉगमध्ये काही कमी असेल ते कमेंटमध्ये सांगा. मी ते इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. व्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे ते मला सांगा. काही मिस झालेलं आहे ते मला सांगा. तसं मला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. प्लीज कमेंट करा. थँक्यू. इथनं राईटला वळण घेतलं की अमरावती आणि लेफ्ट म्हणजे अकोला साईडने आपण जाणार. आय डोंट नो स्क्रीनमध्ये व्ह्यू कसा असेल, पण गाडी चालवताना रस्त्यामध्ये एवढे चांगले पॉईंट्स येतात की असं वाटतं आहे की जागोजागी थांबायचं आणि फोटो काढायचं. पण प्रत्येक ठिकाणी थांबणं पॉसिबल नाही. प्रत्येक ठिकाणी थांबला आणि फोटो काढला तर वेळ जातो आणि आपल्याला वेळेच्या आत पोचायचं आहे. जेव्हा 10 वर्षाआधी म्हणजे 2015-16मध्ये मी पुण्याला या रस्त्याने जायचो तर मोस्टली रात्रीच्या वेळेला जात असो. तर मला माहिती नव्हतं हा रस्ता एवढा सुंदर दिसतो. जेव्हापासनं माझ्याकडे गाडी आलेली आहे तेव्हापासनं मी फिरायला स्टार्ट केलेलं आहे. नवीन जागा मी एक्सप्लोअर करायला सुरुवात केलेली आहे आणि हा छंद नवीन आणि वेगळा एक्सपिरियन्स देतो. मला फार मजा येते.
रस्त्यावरनं दूरनी दिसणाऱ्या या टेकडी आणि त्यावर ढगांची ही सावली खूप सुंदर दिसत आहे. जवळपास 11:30 वाजलेले आहेत आणि मृणाली गाडी चालवून पण थकलेली आहे. आपण पुढे नाश्त्याचा स्टॉल वगैरे बघू आणि तिथे थांबूया. सध्या गरमीचे दिवस आहेत तर गन्नाचे ज्यूस सप्लायच आपण बघत आहे. मूर्तिजापूर येथे आपण स्टॉप घेतला, थोड्या वेळ रेस्ट केला. अरे फोटो नाही, व्हिडिओ आहे मृणाली म्हणत. इथे झाडांखाली बाजी ठेवलेल्या होत्या. इथे आम्हाला नाश्त्यासाठी बटाटा वडा पण मिळाला आणि थंडगार उसाचा रस पण. या ठिकाणी थंडगार हवा सुरू होता कारण जवळच पाण्याची फवारणी पण चालू होती. नाश्ता केल्यानंतर आणि काही वेळ रेस्ट केल्यानंतर मृणालीने मला गाडी हँडओव्हर केली आणि गाडी चालवायला मी सुरुवात केली. निळं आकाश आणि पांढरे ढग बघून मला वेगळाच सुकून मिळतो. अकोला इथनं 30 किलोमीटर आहे आणि हा आपला 5व्या नंबरचा टोल आहे. अजून जवळपास 1 तासाचा रन शिल्लक राहिलेला आहे. किलोमीटर राहिलाय. 15 किलोमीटर, ओनली 15 किलोमीटर. हा बोर्ड दिसला की समजायचं की जवळपास 15 किलोमीटर शिल्लक राहिलेला आहे. इथे नदी आहे. नदीला क्रॉस करून आपण फ्लायओव्हरने जातो आणि समोर जाऊन राईटला वळण घेतो. तो रस्ता स्ट्रेट शेगावला आपल्याला नेतो. शेवटी आपण पोहोचलो आहे. आपल्याला रूमची अरेंजमेंट करायची आहे. तिथे आपण फ्रेश होऊया आणि मग दर्शनाला जाऊया. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. लवकरच भेटूया शेगाव व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असणार. प्लीज लाईक सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग.